नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फायलींमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू दे म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात. आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असणारा विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात? 2G स्कॅम झालं त्यावेळेस अण्णा हजारेला हाताशी धरलं, दिल्लीच्या मैदानामध्ये बसवलं आणि सगळं रान आपण असताना पेटवलं. आज तुम्ही म्हणत असाल की मोदी ऐकत नसेल, पुन्हा एक अण्णा हजारे उभा करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. हिंमत दाखवा. भारतातला असणारा मध्यमवर्गीय की खऱ्या अर्थाने याला हे जे परिणाम दिसतात आहेत, कळतात आहेत, दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारली. दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारलेली आहे. त्याला असं वाटतंय की महात्मा फुलेंनी जात आणि सत्तेच्या विरोधात, जात आणि सवर्णांच्या विरोधात जो लढा उभा केला आणि समतेची मशाल जी सुरुवात केली, ती समतेची मशाल आम्हाला पुन्हा उलटी करता येईल. आणि मोदी त्याचा असताना नायक आहे, त्या नायकाच्या विरोधात आम्ही भूमिका कशी घ्यायची असे अनेक जण म्हणतात. पेनाच्या ताकदीतून असणारा देशाला गुलाम केल्या जाणार, पेनाच्या ताकदीतून असणारा गुलाम केला जाणार. आणि आज आपल्याला दिसतंय की एग्रीमेंटच्या माध्यमातून आपल्याला गुलाम करण्यात आलेली अशी परिस्थिती. काही पक्ष म्हणतात की आम्ही असणारा सभागृहामध्ये आवाज उठवतो. आणि त्या सभागृहामध्ये आम्ही सुद्धा आवाज उठवला. आम्ही सुद्धा आवाज उठवला होता, पण सामान्य माणसापर्यंत तो आवाज पोचवायला तुम्हाला सभागृह हे 10-10, 15-15 दिवस बंद करावं लागतं, हे लक्षात घ्या. तेव्हा कुठे 40% लोकांपर्यंत आम्ही पोचलो होतो की आम्हाला असणारा टेलिफोनच्या व्यवहारामध्ये घोटाळा होता आणि सुखराम नावाचा असणारा जो मंत्री होता त्याचा राजीनामा मागत. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर फक्त 40% लोकांपर्यंत ती बातमी गेली. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर 40% लोकांपर्यंत बातमी गेली. तुम्ही असणारा जी बातमी आजकाल सभागृह बंद करताय, सभागृहामध्ये आवाज करताय, मी लोकांना दोष देत नाही, पण एसटी नावाची असणारी फाईल काय आहे हे 80% जनतेला माहिती. त्या एसटी फाईल मध्ये मोदींचं नाव का आलं याच्याबद्दल असणारा माहित नाही. अमेरिकेबरोबर झालेला करारनामा हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर इथल्या बँकिंग सेक्टर पुरता मर्यादित आहे नाही. इथला असणारा परराष्ट्र धोरणाबद्दल मर्यादित नाही, तर या देशाची पूर्ण निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे
निर्णय काढण्याची असणारी जी प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला खेळ घालण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे की तुम्ही कुठलाही धोरण घ्या, ते अमेरिकेच्या धोरणाच्या बरोबर असेल, त्याच्या विरोधात राहणार नाही. आणि तुम्ही जर विरोध केला तर आम्ही तुम्हाला 500% टॅरिफ लावू, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांना या देशाची परिस्थिती माहित नाही त्यांना असं सांगतो, या देशातली 35% जनता अजून दारिद्र्य रेषेखाली जगते. अजून 35% जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगते. बाजारपेठ आम्हाला शोधण्याची गरज नाही, जगाला भारतामध्ये बाजारपेठ शोधावी यावी लागते. फक्त या 35%पैकी 5%, या 35%पैकी 5% यांचं महिन्याचं उत्पन्न 10,000 आपण जर केलं, नुसतं 10,000 आपण म्हणतोय, 35%पैकी 5%चं उत्पन्न महिना 10,000 आपण असं गेलं तर या देशामध्ये मंदीची कधीच लाट येणार नाही, हे लक्षात घ्या. भारतातला असणारा मध्यमवर्गीय ती खऱ्या अर्थाने याला हे जे परिणाम दिसतात आहेत, कळतात आहेत, दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारली. दुर्दैवाने त्यांनी चुटकी मारलेली आहे. त्याला असं वाटतंय की महात्मा फुलेंनी जात आणि सत्तेच्या विरोधात, जात आणि सवर्णांच्या विरोधात जो लढा उभा केला आणि समतेची मशाल जी सुरुवात केली, ती समतेची मशाल आम्हाला पुन्हा उलटी करता येईल. आणि मोदी त्याचा असताना नायक आहे, त्या नायकाच्या विरोधात आम्ही भूमिका कशी घ्यायची अशी अनेक जण म्हणतात. 2 महिने झाले, 3 महिने झालेत, आपण एप्स्टीन फाईल्स, एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन ही सगळी नावं ऐकत आहोत. पण आता आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण जसं आपलं सरकार झोपलेलं आहे, तसे सरकारला प्रश्न विचारलेली लोक सुद्धा झोपलेली आहेत. म्हणून आपल्याला काही गोष्टी स्वतःहून समजून घ्यायला लागल्या की एप्स्टीन कोण होता, जेफ्री एप्स्टीन हा माणूस नेमका कोण होता, एप्स्टीन फाईल्स काय आहेत, आणि असं काय चमत्कार त्या फाईलमध्ये लपलेला आहे की अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हवं तसं नरेंद्र मोदींना झुकवू शकतो, वाकवू शकतो, नाचवू शकतो. असं नक्की काय त्या फाईल्स मध्ये काढलंय. तर सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकेचा नागरिक होता, एक खूप श्रीमंत उद्योगपती होता आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपत्यांशी, राजकारण्यांशी आणि जगातल्या महत्वाच्या लोकांशी त्याचे उद्योगचे धंदे होते, त्यांचे बिझनेस डिलिंग्स होते. त्याचबरोबर विविध राष्ट्रांशी त्यांचे डायरेक्ट डिलिंग्स होते आणि त्या राष्ट्रांच्या नेत्यांची सुद्धा त्यांची डिलिंग्स होते. हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जेफ्री एप्स्टीन हा खूप क्रूर, हरामखोर माणूस असा होता जो महिलांचं शोषण करायचा, लहान मुलींचं लैंगिक शोषण करायचा, सेक्स ट्रॅफिकिंगचं रॅकेट चालवायचा, सेक्सचं रॅकेट चालवायचा आणि खूप मोठ्या प्रमाणावरती छोट्या मुलींना, छोट्या बाळांना त्यांचं अपहरण करून, त्यांचं ट्रॅफिकिंग करून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा. असा हा घाणेरडा जेफ्री एप्स्टीन माणूस होता. आता जेफ्री एप्स्टीन आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल जी माहिती आली होती की त्यांच्या कारनाम्यामध्ये कोण कोण होतं, कोण कोण सामील होतं, कोणी कोणी पैसे दिले होते, कोणी कोणी त्यांचे विमानं, गाड्या, घोडे, बंगले दिले होते, त्या सगळ्याची जी माहिती संकलित केली होती त्याला आपण एप्स्टीन फाईल्स असं म्हणतो. जेफ्री एप्स्टीनचं एक प्रायव्हेट आयलंड होतं. त्या प्रायव्हेट आयलंड वरती त्यांनी पळवून नेलेल्या, अफवा केलेल्या
अगवा केलेल्या आणि ट्रॅफिक केलेल्या मुलींचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं. कुठल्याही जबाबदारी यंत्रणेने पुढे येऊन कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले नाहीये. भारतामधल्या तब्बल 3 लाख मुली गायब आहेत. 3 लाख मुली गायब आहेत. ह्या उद्या चालून कुठल्या आयलंडवरती भेटल्या तर ह्याचं आश्चर्य आपल्याला वाटलं नाही पाहिजे. कारण जर या देशाचा प्रमुख, जर या देशाचा रक्षकच जर भक्षक बनत असेल तर प्रश्न विचारायचा कुणाला? आज या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटना असतील, विविध संस्था असतील, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि या मोदीला आणि इथल्या व्यवस्थेला ज्यांची नावं या प्रकरणामध्ये आलेली आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनाची जनजागृती करत होते त्यावेळेला आम्हाला इथल्या पोलिसांनी आमच्यावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलन इथल्या लोकांच्या मनामधलं आंदोलन आहे. इथल्या मुंबईकरांनी, जे सर्वसामान्य लोक होती, त्या मुंबईकरांनी त्या पोलिसांना प्रश्न विचारले, त्यांना थांबवलं. आज बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपण या मोदीला सवाल विचारायला आलेलो आहोत. जर एखाद्या देशाचा पंतप्रधान तो आपल्या देशातल्या पंतप्रधानाला म्हणत असेल की तुझं या ठिकाणी राजकारण उद्ध्वस्त करू आणि ते जर आपण शांतपणे ऐकून घेत असेल तर खरोखर आपल्याला आता या ठिकाणी त्याला प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.